नमस्कार. आपण आहोत सीबीडी पोलीस चौकीच्या बरोबर समोरच्या फुटपाथवरती आणि या फुटपाथवरती चालत असताना अतिशय सुंदर फुटपाथ आहे, भव्य आहे. हे पहा, या ठिकाणी व्यवस्थित पाय टाकलेला आहे यांनी. तर याच्या पुढची गंमत कशी आहे बघा. तो लेवलला होता आणि हा अचानक उंचवटा या ठिकाणी आहे. मग ही इंजिनिअरची कमाल आहे का? याच्यामध्ये हा उंचवटा का नेमका निर्माण झाला? या बाजूने बघा कशी अवस्था आहे. म्हणजे या ठिकाणी पायाला ठेच लागून माणसं पडत आहेत. कारण आता सध्या बऱ्यापैकी बघा, हा माणूस बघा मोबाईलवरती बोलत चाललाय. अर्ध्याच्या वर लोक म्हणजे 60-70% लोक हे मोबाईलवरती बोलत जातात. त्यामुळं ही इंजिनिअरिंग जी आहे ना, याचं अभिनंदन, याचा इंजिनिअरला या ठिकाणी बोलवून या ठिकाणी सत्कार सन्मान सोहळा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. हे असं उंच का केलं आणि पुढचं उंच का नाही? काय रे हे जे झाकण आहे ना, इथं उंच का केलं? इथं काय गंमत आहे? खाली सोनं बी नाही आलंय का बाहेर? नाही मग इथं काय आहे? हा फंडाच समजला नाही. फंडा समजला नाही समजला. आपण पाहतोय या ठिकाणी हाटे आलेले आहेत. हे म्हणतात आम्हाला फंडाच समजला नाही. पण ही गंमत आहे की नाही? इंजिनिअरची कमाल आहे की नाही? इंजिनिअरिंगची कामं मग त्याचं अभिनंदन, त्याचा सत्कार झाला पाहिजे ना. झालाच पाहिजे. पुढे कुठेही नाही अशा प्रकारे. पण इथेच काय फक्त हाच असा आहे. समजलं नाही. आपण पाहतो लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की ही गंमत काय आहे. आणि ही झाकणं फार गमतीदार आहेत. ही मागच्या वेळेस मी दाखवले तुम्हाला, पुरामध्ये वाहून जातात. तुम्हाला दुसरं एक गंमत दाखवेल मी सेक्टर 6ला. अर्ध्या जागेवर अशी झाकणं आहेत आणि अर्ध्या जागेवर जुनी सिमेंटची झाकणं आहेत. मग बदलताना एकच डिझाईन पाहिजे ना. 21व्या शतकातलं शहर म्हणता तुम्ही, वन टाइम प्लॅनिंग म्हणता. मग हा काय प्रकार आहे सगळा? या आपण तुम्हाला पुढच्या एक गमती दाखवूया. अजून हाटे आहेत आमच्या बरोबर. बरोबर. हाटेंचे बंधू मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत. म्हातारे माणूस कोण पडत असेल काय? ही पण एक गंमत आहे बघा. गंमतच आहे. ती जुनी जागणं एकदम, मला वाटतं 40 वर्षापूर्वीची जागणं असते ती. आता हे साफसफाई अभियान घेतलेलं आहे. बघूया, 2 वेळा साफसफाई म्हणतात. आता मित्रांनो, इथे एक गमतीचा प्रकार असा आहे की हा संपूर्णपणे सिमेंटचा रस्ता आहे खरं तर, बरोबर आहे. आणि हाच पॅच डांबरीकरणाचा का? तुला काय वाटतं याबद्दल? मला हा भेटला म्हणून मी याला प्रश्न विचारतो. मी तसं कोणाला आवड असेल तर त्याने पण यावं. हा असं का? म्हणजे इथेच एवढं डांबरीकरण का? इथे सिमेंट बसत नाही की काय? सिमेंट बसायला पाहिजे. नाही, चिटकत नाही सिमेंट असं काय म्हणताय? जमीन असं म्हणते काहीतरी. ह्याची काहीतरी गपलत असेल, काहीतरी गपलत असणार. हा. आणि पुढे काय माहिती आहे, याच्या पुढची एक गंमत आहे की सिमेंटचे रस्ते अजून नवीन आहेत, पण त्या ठिकाणी आपण पहा क्रॅक पडलेला आहे. बघा इथे, बघा इथे क्रॅक बघा आहे. ट्रॅक आहे. मग हे काय चाललंय? हा, निकृष्ट दर्जाचा कारभार आहे. भ्रष्ट कारभार आहे भ्रष्ट सगळा. कारभार आहे. काल एक अतिक्रमणला भ्रष्ट अधिकारी पकडला. अशा प्रकारे इतर देखील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी होणं गरजेचं आहे. हा, काल मी त्याची मागणी केली, आज अनेकांची करू. त्याचबरोबर बघा, सीबीडीमध्ये कुठेही फुटपाथवरती पार्किंग नाहीये, परंतु या ठिकाणी मात्र फुटपाथवर पार्किंग आपल्याला पाहायला मिळते. तर ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. सीबीडीमध्ये मुबलक पार्किंग आहे. तर याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर प्रभास सेंटरच्या गल्लीमध्ये इतकी वाईट अवस्था आहे, तशा प्रकारची वाईट अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि लांब नाहीये, पोलीस चौकीच्या 5 फुटावरच, म्हणजे हिमतीला पण दाद द्यावी लागेल. 5 फुटावर मस्तपैकी. आता बघा पलीकडे दुसरा एक बाईकवाला पार्किंग करतोय. म्हणजे जर अशा प्रकारे पार्किंग झालं तर दुसऱ्या बाजूला जर पार्किंग केलं तर लोकांनी चालायचं कुठून? ज्या वेळेस सीबीडीमध्ये पोटभर पार्किंग आहे, पाहिजे तिकडे पार्क करा अतिशय व्यवस्थित सुटसुटीत जागेत. बरं, जर एमजीएमच्या गाड्या आहेत तर त्यांनी आतमध्ये, यांच्याकडे पार्किंग खूप उपलब्ध आहे. त्यांनी पार्किंग, हॉस्पिटलचा येणारा जो पेशंट आहे त्याच्यावर येणारा त्याचा नातेवाईक, त्याची एक गाडी पार्किंगची सुविधा यांनी या ठिकाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे ग्राहकाला सोय द्यावी लागते, बँकांना तसे नियम आहेत, हॉटेल्सला तशा प्रकारे नियम आहेत, पण इथे नाहीत. तिसरं महत्त्वाचं, याच भागातल्या आपण गमती आज दाखवूया. या ठिकाणावरून हा रस्ता बरोबर क्रॉसिंग बनवलेला आहे. इथं झेब्रा क्रॉसिंग वगैरे काय नाही बघा. आता हाटे आणि हा रस्ता डायरेक्ट जातो, तो बस स्टॉपमध्ये जातो, मध्ये जातो. आणि न बोलणाऱ्या गाड्या आहेत बघा. आता ही न बोलणारी गाडी आहे, कारण ही बॅटरीवाली गाडी आहे, तर हिचा काही सुद्धा आवाज येत नाही बघा. मग ती बरोबर त्या ठिकाणी क्रॉसिंगला येते आणि मग तो वाहन चालक हॉर्न मारतो. आणि या ठिकाणावरून पोलीस चौकीचा तणाव घेऊन किंवा हॉस्पिटलचा तणाव घेऊन जो माणूस जातो बघा, आता हा क्रॉस करतोय, तो तिरका गेला म्हणजे हा रेग्युलरवाला हुशार आहे, तरी पण तो घाबरत चाललाय, कारण पलीकडून बस येते, तो बघतोय. म्हणजे हा इथला सातत्यपूर्ण माणूस आहे. तो कुठे गेला बघा. ही आलेली बस न आवाज करता अबोल बस आहेत या सगळ्या. त्यामुळं ज्येष्ठ नागरिक असतील किंवा हॉस्पिटलमधून एखादा नातेवाईक तणावामध्ये विश्रांतीकडे जात असेल तर त्याला हॉर्न मारला की त्याला धक्का बसतो.
आणि दुसरं याच्यामध्ये झेब्रा असणं गरजेचं आहे. तर हे जे इंजिनिअरिंग आहे हे अतिशय अभिनंदनीय इंजिनिअरिंग आहे. या इंजिनिअरचा देखील सत्कार केला पाहिजे. खरं पुढच्या बाजूला लगेच 50 मीटरवरती पुन्हा कट आहे. ज्या ठिकाणी तिथे विरोबा मंदिराचा फलक लागलेला आहे त्या ठिकाणी कट आहे. तर लोक तिथे चालत जातील ना. तुम्ही त्यांची एवढी दखल का घेता? घेतली तर कायदेशीर घ्या. हे साधारण 10 फूट या बाजूला घेतलं असतं तर तो माणूस या फुटपाथवरून सरळ त्या फुटपाथवर गेला असता. पण हे कुठे पाठवतात? बसस्टॉपमध्ये. तर हे अशा प्रकारच्या गमतीचा विषय हा CBDतला आहे. चला अजून अनेक विषय आपण. दुसरं एक विनंती आहे, हे जे खांब आहेत हे किमान प्रवेशद्वाराचे खांब सेक्टर 17मध्ये अप्रतिम खांब आहेत. ते नगरसेवकांनी प्रस्ताव मांडावा आणि आमच्या सौंदर्यामध्ये भर टाकावी ही देखील एक विनंती. सेक्टर 17चे तू खांब बघ वाशीला किती सुंदर वाटतात आणि आमचे खांब बघा. यातले हवे तर पैसे खा. निवडणुकीत तुमचे प्रचंड पैसे खर्च झालेले आहेत. यामधून पैसे कमवा परंतु सौंदर्यामध्ये भर आणा काहीतरी. चला धन्यवाद. तुर्तास हा मुद्दा. उद्या तुम्हाला सेक्टर 6चं गमतीदार फुटपाथ दाखवेल की ज्यामध्ये हिंदुस्थान पाकिस्तान सारखा फरक असा एक फुटपाथ असेल. तुम्हाला झाकण असेल आणि दुसऱ्या बाजूला दुसरं झाकण असेल. मग हे डिझाईन मधल्या गमती जमती का? चला मित्रांनो, सुप्रभात. धन्यवाद.